एव्हरीवन. तर मी गायत्री आणि इंजिनियर द हाऊसवाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आणि ब्लॉगची सुरुवात करते. तर आज सकाळ झाली आहे, मी जिमला जाऊन आलेली आहे आणि आता ब्लॉगचे स्टार्ट करते. आता आम्ही भात शिजायला टाकला आहे आणि आज बनवायची आहे वड्याची भाजी. आणि स्पृहाची स्कूल सुटल्यानंतर स्पृहाला स्कूलमधून आणायला पण जायचं आहे, पण तिला टिफिन दिलेला असतो त्याच्यामुळं घाई नसते मला स्वयंपाकाची की ती स्कूलवरनं आल्यावर लगेच तिला द्यायचं असं काही नसतं. बऱ्याच वेळेला मी चपात्या करून ठेवते, भाजी बाकी ठेवते किंवा भाजी बनवून ठेवते, चपात्या करायच्या बाकी ठेवते, असं करते. पीठ मळून जाते आणि बाकीच्या गोष्टी नंतर करते, असं पण करते बऱ्याच वेळेला. बिकॉज जेवण आमचं 1 ते 2च्या दरम्यान असतं. आता वाजले आहेत 11 आणि मी आता जस्ट भात शिजत टाकला आहे आणि भाजी बनवायची मला. तर भाजीला काही एवढा वेळ नाही लागणार, तर ती पण बनवून घेईल मी तिला स्कूलला घ्यायला जायच्या आधीच. तर म्हटलं ब्लॉग स्टार्ट करूयात. आणि ॲक्च्युली कालचा ब्लॉग मी एंड नव्हता केला, कारण कालचा ब्लॉग मी खूप उशिरा स्टार्ट केला होता, तो आज सकाळी एंड केला मी. तर चला तर मग गाईज आज काय काय होतं काय काय नाही मी तुम्हाला पूर्ण दाखवेल माझ्या हाऊसवाईफ जर्नीमध्ये. तर चला तर मग गाईज, टिल देन स्टे ट्यून, बघत राहा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत. हे गाईज, तर हे बघा मी खात आहे वड्याची भाजी, काकडी आणि बाजरीची भाकरी आणि भात. स्पृहा खात आहे भात आणि वड्याच्या भाजीचा रस्सा. हे एव्हरीवन. तर आता जस्ट मी माझं डिनर फिनिश केलं आहे. मी काही नवीन नव्हतं बनवलं. सकाळची वड्याची भाजी आणि चपाती, बाजरीची भाकरी खाल्ली आहे. स्पृहाला भात आणि वड्याच्या भाजीचा रस्सा लागेल आणि स्पृहाच्या पप्पांसाठी सेपरेट बनवलं जाईल बाजरीची भाकरी, आणि ते आल्यानंतर जे म्हणतील ती भाजी बनवून देईल. तर आता आमचं तर जेवण झालं आहे, तर त्यांच्यासाठी मी काय काय बनवेल ते पक्का रेकॉर्ड करेल, बिकॉज मी आता काही बनवलं नाही म्हणून रेकॉर्ड तर नाही केलं आहे. तर बघूयात मी काय बनवते काय नाही ते. तर आता मी कुकिंग स्टार्ट केली आहे आणि आता हे बघा, तुम्ही बघू शकता मी बनवत आहे डांगरची भाजी, जी स्पृहाच्या पप्पांना आवडते. मी मुद्दामून त्यांचा स्वयंपाक उशिरा स्टार्ट करते. असं नाही की आमच्यासोबत बनवत नाही, पण मी युजली आमचं दोघींचं असं असतं की 1 टाईम बनवतो 2 टाईम खातो. आम्ही दोघीच असतो सकाळी, त्याच्यामुळे आता ते येत आहे तर मी काय करते, त्यांच्या यायच्या आधीच कुकिंग करते, म्हणजे त्यांना गरम गरम खायला मिळावं अशी माझी इच्छा असते म्हणून. आणि आता मस्त मस्त डांगरची भाजी करते. त्यांना पाणी टाकून आवडते, त्याला पाणी टाकणार आहे मी त्याच्यामध्ये. मग त्याच्यानंतर मी काय केलं आहे, जे मला त्यांना त्यांच्यासोबत द्यायचं आहे ते दाखवते मी तुम्हाला. बघा, हे आहे बोंबील, जे मी असं ठेचून आता कट केलेले आहे, जे मला द्यायचे आहे त्यांना बनवण्यासाठी तिकडे. आणि हे बघा, इकडे चवळी भिजत टाकली, भिजू नाही गेली, गरम पाण्यात भिजत टाकली होती मी, ती भिजली आहे. इकडे ना मठ आणि आपले चणे भिजले ते पण. तुम्ही बघू शकता की मी आता याच्यात पाणी टाकले. तर याचं ना पूर्ण पाणी आटू द्यायचं, बस, दुसरं काही नसतं याच्यामध्ये स्पेसिफिक. पूर्ण पाणी आटू द्यायचं आणि मग खायचं. इतकं छान टेक्स्चर आणि इतकी छान टेस्ट लागते या भाजीची, जी की मला स्पृहाच्या पप्पांनी सांगितली आहे. मी आतापर्यंत डांगरची भाजी ना कोरडी खाल्ली आहे, आपल्याकडे जशी बनवते तशी, माझी आई जशी बनवायची, बस तेवढीच मला भाजीचा प्रकार माहिती होता डांगरचा. पण यांनी कोणाच्या तरी कुठेतरी खाल्ली होती डांगरची भाजी विथ अशी पाण्यात शिजवलेली. तर लिटरली पाण्यात शिजवल्यानंतर इतकी टेस्ट एनहान्स होते ना त्याची, ओ माय गॉड, आय कॅन टेल यू, इतकी छान टेस्ट लागते. ज्याला आवडत नाही ना तो सुद्धा खायला अशी डांगरची भाजी बनते ती. मीठ थोडं लिमिटमध्येच टाकावं लागतं त्याला. तर आता डांगरची भाजी झाली का, म्हणजे असं नाही का पूर्ण पाणी आटलं का मग मी तिला बंद करेल. बस इतकी सिंपल आहे ती. फक्त जिरं, मोहरी, लसूण आणि हिरवी मिरची टाकली, हळद टाकली, बस. त्याला काही रंगरंगोटीच नाही आहे. बस त्याचं पाणी आटलं की यू कॅन सर्व विथ चपाती और भाकरी. खूप छान टेस्ट लागते त्याची. तर मी त्याला आता शिजवून घेते आणि त्याच्यानंतर त्यांना भाकरीच देईल करून. त्याच्यामुळे मी आता काही जास्त काही बनवत नाही आहे. द्राक्ष घेऊन आली, 100 रुपये किलो मिळाले मला. ॲक्च्युली मी आणि स्पृहा अशीच ना कपडे प्रेसला टाकायला जायचे होते आम्हाला. तर म्हटलं काय गाडी घेऊन जायची आहे, पायी गेलो. पायी गेल्यानंतर स्पृहा म्हणायची मग गलीच जायचं नाही, आपण फिरू अजून. मग ना आम्ही अजून फिरलो तर एका बाईकडे होते, तर तिला विचारली रेट, तर म्हणे 100ला किलो. तर म्हटलं ठीक आहे, घेऊन टाकले, वाय नॉट. तर एक खाऊन बघितलं, खूप स्वीट आहे खायला, एवढे काही आंबट बिंबट नाही आहे. आणि त्याला खूप वेळेचे मी मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलं, त्याने जस्ट त्याचं पाणी नितरण्यासाठी आता इथे वरती काढून ठेवलं आहे. बॉईल झाले. स्पृहाने खाल्ले नाही ॲक्च्युली, ते स्पृहा म्हणते मम्मा माझं पोट भरले.
भात आणि तिखट भाजीचा रस्सा तिने खाला. तर आता हे 2 बॉईल अंडे मी त्यांचे काही शेल काढत नाही. जर स्पृहाच्या पप्पांनी खाल्ले नाही तर उद्या सकाळी शेल काढून खाता येईल, कारण ते शेलमध्ये जेवढे प्रोटेक्टेड आणि जेवढे सेफ राहतात, जेवढे ते सोलून नाही राहत, त्याच्यामुळे